नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवामानाबद्दल अपडेट घेणार आहोत। राखी पौर्णिमेच्या सणानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून आपला जोर दाखवणार आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 7 ते 8 दिवस पावसाची तीव्रता राज्यातील विविध भागात लक्षणीयरित्या वाढणार आहे। विशेष लक्ष द्यावं लागणार आहे ते कोकण किनारपट्टीवर, पुणे जिल्ह्यात, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात। या भागात सतत मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे। आता या काळात काळ्या ढगांनी आकाश भरून जाईल, वारे वेगाने वाहतील आणि काही भागात मुसळधार पावसामुळे नद्या ओढ्यांचा प्रवाह वेगाने वाढू शकतो। पावसाचा हा जोर काही ठिकाणी मोठ्या अडचणीही निर्माण करू शकतो। रस्त्यावर पाणी साचणे, ग्रामीण भागात चिखल वाढणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि शेतकऱ्यांच्या पिकांवर ताण येणे याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने संबंधित भागांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। हवामान खात्याचा सल्ला स्पष्ट आहे, लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावं आणि आवश्यक खबरदारी घ्यावी। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे। रक्षाबंधन सणानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला असून आकाशात दाट काळे ढग जमा झाले आहेत आणि वाऱ्याचा वेगही वाढला आहे। जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील संपूर्ण आठवडाभर पावसाची तीव्रता कायम राहणार आहे। विशेषतः कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा जोर जाणवणार आहे। यासोबतच पुणे जिल्हा, विदर्भातील विविध भाग आणि मराठवाड्यातही सतत सरींचा मारा होण्याची शक्यता आहे। ढगाळ हवामान, मधून जोरदार सरी आणि काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते। या भागांमध्ये पावसाची तीव्रता जास्त राहणार असल्याने नागरिकांनी हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। महाराष्ट्रातील डोंगराळ भागांमध्ये सध्या जोरदार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे। सतत कोसळणाऱ्या मुसळधार सरींमुळे डोंगरांच्या कडा आणि माती सैल झाली असून रस्ते बंद होण्याची आणि वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता वाढली आहे। यासोबतच सपाट भागांमध्येही पावसामुळे पूरस्थितीचा धोका वाढला आहे। नद्या ओढ्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे आणि काही ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होत आहे। गेल्या काही दिवसांपासून देशभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जुलै महिन्यात पावसाचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऑगस्ट महिन्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे। सध्या पावसाचे जोरदार सत्र सुरू असून यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे। मात्र पावसाच्या या वाढलेल्या सरींमुळे काही अडचणीही निर्माण होऊ लागल्या आहेत। पाण्याचा जास्त साठा होऊन शेतात ओलावा वाढणे, वाहतुकीत अडथळे येणे आणि काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो। विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तवली गेली आहे। IMDच्या माहितीनुसार सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून समुद्रावरील दमट वारे वाहत आहे। या परिस्थितीमुळे पुढील आठवडाभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून पावसाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे नाहीत। आज मुंबईत दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। दुपारी अचानक पावसाचा जोर वाढू शकतो, तर संध्याकाळनंतर मुसळधार सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। रात्रीच्या वेळेस विजांचा कडकडाट होऊन पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून तयारी ठेवावी। डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका असल्याने शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा। नद्या, ओढे आणि नाले यांच्या आसपास जाणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे। पावसाच्या काळात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, कारण रस्ते निसरडे होण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सूनचा जोर पुढील आठवडाभर कायम राहणार असून पावसासोबतच नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे। त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहणे गरजेचे आहे। पावसाळ्यात किंवा पाणी साचण्याची शक्यता असताना शेतातील पिकांना होणारे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित होणे फार महत्त्वाचे आहे। जर पाणी दीर्घकाळ पिकांच्या मुळाशी साचले तर मुळे कुजण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे पिकांची वाढ खुंटते। म्हणून शेतामध्ये पाण्याचा प्रवाह मोकळा राहील अशी नाल्यांची व पाण्याच्या बाहेर जाणाऱ्या मार्गांची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे। तसेच ढगाळ वातावरण आणि जास्त ओलसर वातावरणात काही रोग व किडींचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो। यामध्ये तांबेरा, करपा, मावा अळी यांसारख्या किडी व रोगांचा समावेश होतो। अशा परिस्थितीत पिकांचे नियमित निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शेतात फेरफटका मारून पानांवर, खोडांवर आणि शेंगांवर कोणतेही डाग, रंग बदल किंवा कीड दिसताच तात्काळ उपाययोजना कराव्यात।
योग्य वेळी उपाय केल्यास पिकांचे नुकसान कमी होते आणि उत्पादनात घट येत नाही. मित्रांनो, आज आपण शेतातील पाण्याचा निचरा कसा करावा आणि ढगाळ ओलसर वातावरणात किडी व रोगांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली आणि आजचं वातावरण कसं राहील, हवामानात कोणते बदल होतील, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. आता ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. तसेच अशाच हवामान अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत आणखी एक उपयुक्त हवामान अपडेट सोबत भेटू. तोपर्यंत आपल्या पिकांची चांगली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.